त्यानंतर एक साधारण मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला होता, तो या फोडणीमध्ये टाकलेला आहे। आता ह्याच्यामध्ये ज्या काही सर्व पुढील व्हेजिटेबल्स असतील ह्या सर्व हाय फ्लेमवरतीच परतून घ्यायच्या आहेत। इथे 1 चम्मच आलं आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे। आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट होती। मेन इन्ग्रेडियंट आहे इथे बेडगी मिरची आणि लसूण भिजत घातली होती, त्याची अशी बारीकसर पेस्ट वाटून घ्यायची आहे। ही 2 ते 3 चमचे पेस्ट आपल्याला ह्यामध्ये टाकायची आहे। तवा पुलावचा हा मेन इन्ग्रेडियंट आहे, ती म्हणजे आपली लाल तिखटची पेस्ट, लाल मिरचीची ही पेस्ट आहे, ती आपल्याला अत्यंत आवश्यक आहे। ती याच्यामध्ये टाकायची आणि तेलावरती एकदम छानपैकी आपल्याला परतून घ्यायची आहे। ही पेस्ट जेव्हा मी परतवत होती त्याचा सुवास अत्यंत छान दरवळत होता। आता पुढील भाज्या यामध्ये टाकून द्यायच्या आहेत। यामध्ये मी फरसबी टाकलेली आहे थोडीशी, त्यानंतर गाजर चिरून टाकलेला आहे। तर ह्या ज्या भाज्या आहे पटापट तेलावरती टाकायच्या आणि छानपैकी परतून घ्यायच्या आहेत। ज्या काही तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील त्या ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता। इथे मी शिमला मिरची आता टाकलेली आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही मटारचाही यूज करू शकता, मटारही खूप छान चवीला लागतो। आता ह्या भाज्या 2-3 मिनटं परतल्यानंतर मी इथे टोमॅटो टाकलेला आहे। एक साधारण 2 टोमॅटो मी इथे चिरून घेतलेले आहे। टोमॅटो जरा जास्तच प्रमाणात टाका, तवा पुलावला टोमॅटोचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवा। इथे मी कलरसाठी एक छोटासा बीटचा तुकडा किसून घेतला होता, तो मी टाकलेला आहे। बीट ऑप्शनल आहे, पण तवा पुलावचा कलर कसा एकदम लाल बुंद असतो, ह्या बीटने त्याला कलर खूप छान येतो। आता इथे थोडीशी पाव चमचा हळद मी टाकून घेतलेली आहे। या भाज्या आता हाय फ्लेमवरती परतत राहायच्या आहेत। इथे मीठ टाकून घेतलेलं आहे जेणेकरून भाजी थोडी सॉफ्ट आपल्या होतात। आता बघा हे छानपैकी आता भाज्या परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आता आपण मसाले टाकून घ्यायचे आहे। अर्धा चम्मच धने आणि जिऱ्याची पूड, 2 चमचे मोठे इथे मी पावभाजी मसाला आणि 1 चम्मच इकडे मी एव्हरेस्टचा तिखा लाल टाकलेला आहे। यामध्ये पावभाजी मसाला अत्यंत आवश्यक आहे। पावभाजी मसाल्यानेच ह्या पुलावला जी तवा पुलावची जी ॲक्च्युअल टेस्ट असते ती येते। तर आता ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला मिरची पूड टाकल्यानंतर एक छोटासा बटाटा मी इथे बॉईल करून घेतले होता, तर हा बटाटा मी शेवटी टाकलेला आहे, कारण की हा बॉईल केलेला बटाटा आहे तर तो हा स्मॅश होऊ शकतो, म्हणून मी शेवटी टाकलेला आहे। इथे मी आता पनीर टाकून घेणार आहे, पनीरचे क्यूब्स। पनीर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही टाकू शकता। तर हा पनीर तवा पुलाव आपला रेडी होतो त्यांनी। तर बघा हा आता मस्तपैकी बेस आपला तवा पुलावचा रेडी झालेला आहे, मसाला ज्याला आपण बोलू शकतो। तर हा मसाला आता आपला तवा पुलावचा रेडी आहे। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता आपण जो तांदूळ निथळत ठेवला होता, बॉईल केलेला तांदूळ, तर बघा कसा सुट्टा सुट्टा छानपैकी झालेला आहे। तर तेल आणि लिंबामुळे काय होतं की हा तांदूळ असा सुट्टा सुट्टा छान होतो आणि थोडासा कमी शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून असा सुट्टा सुट्टा तुमचा तवा पुलाव तुम्हाला खायला मिळतो। बघा आता ह्या मसाल्यामध्ये अलगद